नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण रामरक्षेचा परामर्श बघतोय आणि तो लिहिला आहे विनय देसाई यांनी. आणि काल आपण माऊलींच्या उक्तीपर्यंत आलो होतो. सूर्य आणि प्रभा, चंद्र आणि चांदणे, गूळ आणि त्याची गोडी इथपर्यंत आलो होतो. आता त्याच्या पुढे या स्तोत्र मंत्राचा छंद अनुष्टुप आहे. या छंदात 32 अक्षरे येतात. सीता शक्ती या स्तोत्राची शक्ती आहे. हनुमान कीलकम म्हणजे किल्ली हनुमानाजवळ आहे. रामकार्यात हनुमानाचा मोठा वाटा आहे. रामकृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर किल्ली म्हणजे कळ हनुमंत आहे. रामरतन धन या खजिन्याची किल्ली हनुमंत आहे. अलौकिक रामकृपा मिळवण्यासाठी हनुमंताची कृपा आधी व्हावी. श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. रामकृपा त्याची प्रीती प्रेम प्राप्त करून घ्यायचं असेल तर जपे विनियोगा म्हणजे परत परत श्रद्धेने रामनाम जपत राहावे. आपल्या मनात आधी श्रीरामाप्रती प्रेम श्रद्धा निर्माण व्हायला हवी. मगच रामाला आपण आपल्या विषयी प्रेम वाटेल, आपलेपण वाटेल. म्हणून प्रीत्यर्थम श्रीरामचंद्राची प्राप्ती व्हावी म्हणून काय करायचं आहे तर श्रीरामाच्या सगुण रूपाचे ध्यान करायला सांगितलं आहे. ध्यायेत म्हणजे ध्यान. आणि ध्यान करा. पुन्हा पुन्हा स्मरण करीत राहिल्याने एकतानता साधायला मदत होते. आणि श्रीरामचंद्र ध्यायेत म्हणजे रामचंद्राचं ध्यान करा हे स्तोत्र मूळ वाक्य आहे. रामाला किती विशेषणांनी अलंकृत केलं आहे. अजानुबाहू धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलोलोचन निर्धामं नानालंकारदीप्तं मुरुजटा मंडनम. इतक्या रूपाने रामाचं वर्णन केलंय. प्रत्येक विशेषण अतिशय समर्पक, त्याची उकल आपण पाहायला हवी. इतक्या विशेषणांनी रामाला का बरं गौरवलं असेल तर ते आपल्यासाठी आपल्याला ज्या रूपात भावेल त्या रूपात स्वरूपात श्रीरामाचे ध्यान करा. हा ध्यानाचा सुरुवातीचा श्लोक आहे. अथ ध्यानम. कोणकोणत्या रूपात रामाचे ध्यान करता येईल ज्याचे अजानुबाहू गुडघ्यापर्यंत लांब आहेत असे. इथे एक रामभक्त भृशुंडी ऋषींची कथा आहे. ती अशी की त्यांना शाप मिळाला होता, तू का भृशुंडी होशील. ऋषींना आनंद झाला. रामभक्त होते. बालरूपात असलेल्या रामाशी ते खेळायला येऊ लागले. रामाचं दर्शन त्या निमित्तानं होऊ लागलं. त्यांना एके दिवशी शंका आली की श्रीराम माणसाचं बाळ आहे की देव आहेत. भृशुंडी आकाशात उडाले. मागे बघतात तो रामाचे हात त्यांच्यापासून केवळ 2 बोटं अंतरावर होते. ते जिथं जिथं उडत होते तिथे तिथे रामाची 2 बोटं अंतरावर होती. आणि 2 बोटं अंतर का होतं तर अजून अहंकार मोह शिल्लक होता. तो गळाला. तेव्हा श्रीरामाने डोक्यावर हात ठेवून ऋषींचा उद्धार केला. काय हवं ते मागा तर ऋषींनी मागितलं केवळ श्रीरामचरणी प्रेम राहो. हे खरं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थम. कथा इतकेच सांगते. श्रीरामाचे हात खूप लांब आहेत. तुमच्यापर्यंत सहज पोचू शकतात. तुमच्यावर कृपा करायला, रक्षण करायला आणि ताडण करायला किंवा शिक्षा करायलाही. जसे कर्म तसे फळ. इतकंच लक्षात ठेवून वागूया. प्रभू दीनदयाळ. हे हात बडे लंबे है ध्यायेत अजानुबाहू. किती सुंदर विनयाताई तुम्ही वर्णन केलंय. श्रीरामाचं ध्यान वेगवेगळ्या रूपात करायचंय. धृतशरधनुषम ज्याने धनुष्यबाण धृत म्हणजे धारण केले आहे असा श्रीराम अवतार काळात धनुर्विद्या ही श्रेष्ठ विद्या मानली जायची. धनुष्याला प्रत्यंच्या चढवायची, मग भात्यातून बाण काढायचा, नेम धरून प्रत्यंच्या लावायची आणि लक्ष्य असेल त्यावर नेम धरून सोडायचा. इतक्या क्रिया करतो तो धनुर्धारी. आणि इतरांची प्रत्यंच्या चढवायच्या आत रामबाणाची अचूक लक्षवेध घेतला असायचा रामानी.
अ, भगवान श्रीकृष्णांनी गीतेत विभूती योगात म्हटलंय, रामशस्त्रभृतामहम. अहम सर्व शस्त्र धारण करणाऱ्या श्रेष्ठ असा राम म्हणजे मी आहे. आणि याचा भावार्थ किती सुंदर होतो बघा. संकट भक्तांच्या घेरण्याआधी ती संकट पेलण्याची ताकद देण्यासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन तयार आहेत. मग जरुरीचं काय आहे बरं? आपण मात्र श्रीरामाचे निस्सीम भक्त असणं जरुरीचं आहे. इथे ध्यान, तळमळ, श्रद्धा, विश्वास यासह नव्हे तर आंतरिक तळमळ, दृढ विश्वास, अपार श्रद्धा हवी. मग श्रीराम आपलं रक्षण का बरं करणार नाही? करणारच. आता याच्या पुढचा भाग आपण उद्या पाहूया. आपण 9 दिवसच काय, आपण जोपर्यंत ही रामरक्षा संपणार नाही तोपर्यंत आपण रोज भेटणार आहे. एखाद्या दिवस मागे पुढे होऊ शकतो. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. विनयाताई, तुम्ही इतका सुंदर अर्थ लिहिला आहे आणि तो मला प्रेक्षकांपर्यंत पोचवताना अतिशय आनंद होतोय. तुम्हाला वंदन, तुमच्या प्रतिभेला, तुमच्यातल्या सरस्वतीला त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. रामाने रचियले विचित्र जग हे, आनंद भोगावया आनंदा तुझवो निमान न करी, निर्माण चिंता भया. हे रामा, सर्वांचं कल्याण कर. ही रामरायाची उपासना घेणाऱ्या सर्वांचं कल्याण कर. माझ्या उपासनेला एका छोट्याशा उपासनेला जोडलेल्या भक्ताला सुद्धा भरपूर भरपूर त्याच्या मनासारखं कर आणि सगळ्यांचं कल्याण कर, सर्वांचं कल्याण कर. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ.